मशीन आपण चालू करीत असताना किंवा आपण त्या शेतामध्ये पाहत असताना पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, जेणेकरून आपल्यावरून तार गेलेली आहे का, वरीवरील त्याला वरून तार आहे का हे बघा. जेणेकरून आपण पाहत असताना काय होते, त्यांच्या जो ताराच्या चौकून जो आहे ना, ते ग्रॅव्हिटी त्याची फिरत असते आणि ते करंट फ्लो होत असतो. त्याच्यामुळे काय होते, जी मशीन वगैरे आपण जो पाहत असताना आपण समजा चाललो आहे, पाणी बघत असताना जात असताना काय होतं, प्रत्येक 2 मिनिट 3 मिनिटामध्ये काय होतं की ती जो लाईटचा जो फ्लक्च्युएशन आहे ते जातो आणि म्हणून काय होतं की आपल्याला कुठेही पाणी असल्यासारखं दाखवते. कारण तिथं मशीन वगैरे काम करीत नाही, काय नाही. पहा वरी पहा, वरी फक्त माझ्यावर 7 फुटाच्या अंतरावर लाईट आहे. ह्याने डावरेशन दिलेलं आहे. डावरेशन दिल्याबरोबर त्याने काय केले, ते डावरेशन द्यायला लागले दिलेलं आहे आणि आवाज बदलून सुद्धा आपण त्यांना काय करतात की त्यांचा जो पॉईंट आहे 247 असे म्हणजे त्याचे अंक न बदलत असं ओळखून घ्यायचं की हा पाणी न दाखवता किंवा ग्रॅव्हिटी न दाखवता तो एक कोणत्या तरी वरच्या लाईटच्या खांब्याच्या किंवा जड वस्तू किंवा हा मेन यंत्र अशा लोखंडी वस्तू आहेत मोठ्याल्या त्या दाखवा. अशा वस्तूकडे सुद्धा ग्रॅव्हिटी धरली जाते. जडच्या जड वस्तूकडे ग्रॅव्हिटी धरली जाते. त्याच्यामुळे काय होते की आपण पाणी पाहत असताना पाण्याकडे एक लक्ष द्यायला पाहिजे. ह्या जड वस्तू आपल्या जवळ नसायला पाहिजे. वरून गेलेली ही मोठी केव्ही लाईन गेलेली असायला पाहिजे, पण त्या यंत्र नसायला पाहिजे. आपल्याजवळ स्वतःजवळ मोबाईल नसायला पाहिजे. पैसे आणि घड्याळसुद्धा हातावर नसायला पाहिजे. जेणेकरून दागिनेसुद्धा नसायला पाहिजे. कारण काय कोणत्या प्रकारच्या धातूवर काय होतोय, हा ग्रॅव्हिटी ओढू शकतोय. त्याच्यामुळं काय होते, आपल्याजवळ एवढे साहित्य जमा केल्यामुळं आपला हे ग्रॅव्हिटी आणि आपल्याला पाणी पाहण्यास माझा अडथळा येऊ शकतो. त्याच्यामुळं काय करायचं, पाणी पाहत असताना आपल्याजवळ काही नसायला पाहिजे. आता पहा वरून लाईट आहे, लाईट असताना मशीन काय करते पहा, डावरेशन दिलेलं आहे. डावरेशन इथं देत असताना परत हा डावरेशन सोडते आणि करते. कारण का तर वरून लाईट गेल्यामुळं आपल्याला हा अडथळा येत आहे. त्याच्यामुळे काय करायचं, अमेरिकन मशीन आपल्याकडे अमेरिकन मशीन आहे. मशीन ह्याच्यावर सुद्धा ही टॉप नंबर 1ची आहे. मी काय ह्याची जाहिरात किंवा म्हणतात काय नाही, कारण शेतकऱ्याचं पाणी किंवा पाण्याला कोणत्या प्रकारे दृष्टिकोनात चांगलं व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी खास बनवित आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, हा अनेक बनवित असताना ब्राईटनेस वाढू का, आधी वाढू दे. ज्यांच्या जो अमेरिकन मशीनची ट्रेनिंग, जर्मन फ्रेश वॉटर आणि जिओ मॅग्नेटिक आणि आपला जो राड आणि अमेरिकन अजॅक्स ओमेगा आहे. ज्यांना कोणाला ट्रेनिंग जर घ्यायची असेल तर त्यांनी गंगाखेड भूजल सर्व्हिसेस राम जाधव पानाडे हे सर्च करायचे आणि त्याच्यावर तर यूट्यूब चॅनल राम जाधव पानाडे यांच्यावर सर्च करून आपल्याला ती मोबाईलवर अमेरिकन मशीन आणि जिओ मॅग्नेट आणि यांच्याविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे. ज्यांना ट्रेनिंग वगैरे घ्यायची असेल
तर त्यांनी आपल्या राम जाधव पानाडे या चॅनलवर येऊन संपर्क करायचा आणि त्याच्यावर कॉमेंट करायचे. तर मशीनवर पाहत असताना अमेरिकन ही मशीनवर पाहत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचे की कोणतेही यंत्रणा चालू करीत असताना आपल्या शेजारी कोणत्याच प्रकारे जड वस्तू नसायला पाहिजे. थोडक्यात दाखवा तिकडं. वरी लोखंडी वस्तू किंवा कोणते काय असं नसायला पाहिजे. आपला जो कोणत्या घड्या मोबाईल वगैरे नसायला हवा, कारण ही अमेरिकन मशीन साधी घड्या पण कॉईन बॉक्स जरी असेल तरी ते एक म्हणजे आपल्याला अडथळा देऊ शकते. त्याच्यासाठी काय करायचं, चालू करीत असताना आता आपण पाहूया. या ठिकाणी लाईन सापडलेली आहे. आपल्याला लाईन सापडत असताना त्याच्यावर ही अजॅक्स ओमेगा ही बाण दाखवते आणि बाण दाखवून आपला जो खालीवरी आहे ना ते मनानं ते जंप मारते. किती रेषा जंप मारते, राईट साईडला आहे खालीवरी जंप मारते. 2 या 3 अशा टप्प्यानं मारू लागले. समजा की 1.5 इंची पाणी आहे. यांना पाहत असताना यांच्यावर सर्व किती आपण खाली किती घ्यालो, वरी किती घ्यालो आणि डावरेशन किती आहे अशा प्रकारे सर्व काही यांच्यावर दिशा दाखवलेले आहे. आपण घेत असताना नॉर्थ साऊथ हा चालायला पाहिजे आणि चलत असताना यांच्यावर जो ज्यावेळेस येतो त्यावेळेस याचा ड्रॉप दाखवतो आणि ड्रॉप दाखवल्याच्या नंतर काय करायचं की त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बाण दाखवून ज्यावेळेस बाण दाखवून ड्रॉप दाखवेल आणि त्याच्यानुसार दुसरा पण त्याच्यानंतर ह्या लहरीवर आल्याच्या नंतर आपण खाली पूर्वेला जायचे. परत आल्यानंतर पूर्वेला जायचे. त्यामध्ये नॅचरल वॉटर, फ्रेश वॉटर, मिनरल वॉटर अँड सॉल्ट वॉटर हे जे आहेत ना यांच्यामध्ये ऑल टाईप वॉटर अशा प्रकारे असतो. आणि मी स्वतःहून प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. मला याला 3 वर्षाचा अनुभव आहे की हा ज्या ठिकाणी सॉल्ट वॉटर म्हणले त्या ठिकाणी सॉल्ट वॉटर आलेलाच आहे. असे कुठेच काही झाले नाही. ह्यांनी असं ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या व्हिडिओवर राम जाधव पानाडे ह्याच्यावर पाहू शकता. ज्या ठिकाणी ही ड्रॉप दाखवेल ठिकाणी फुल डायरेक्शन दिलेलं आहे आणि सिग्नल सुद्धा बंद चालू होत आहे. थांबा, बंद चालू होत आहे. त्या वेळेस समजून घ्यायचं की आपण इथं 2 ते 2.5 इंच पाणी आहे आणि दाखवत असताना हे ज्यावेळेस ड्रॉप दाखवतो आणि त्याला सिग्नलचा अप डाऊन होतो लाल रेषामध्ये बाण ज्यावेळेस दाखवते त्यावेळेस समजून घ्यायचं की आपण ह्या ठिकाणी पॉईंट आहे. त्यावेळेस आपण काय करायचं, त्याला रॉड घेऊन सर्चिंग करून घ्यायचं आहे. आपल्याला 4 रॉड लावून आपण ज्यावेळेस पॉईंट सिलेक्ट केलेलं आहे आपल्याला 2 ते 3 ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, फक्त 3 ठिकाणी ड्रॉप एका ठिकाणी केलेलं नाही. तर समजून घ्यायचं की ज्या ठिकाणी आपल्याला ह्या मशीन अमेरिकन मशीन ज्यावेळेस डावरेशन दिलेलं त्या ठिकाणी आपण काय केले तर पुन्हा केलेले आहेत. आणि पुन्हा केल्यानंतर काय होते की ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुन्हा केलेले त्या ठिकाणीच फक्त ते राड लावायचे. मग त्याचं अंतर किती होतो काय नाही ह्याची काही गरज नाही. कारण लोक म्हणतात दुसरे काय म्हणतात की हे 20 मीटरवर घेतलं पाहिजे, 10 मीटरवर घेतलं काही गरज नाही. ज्या ठिकाणी डावरेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी घ्या आणि ज्या ठिकाणी त्यांनी बाण दाखवतो आणि ज्या ठिकाणी डावरेशन येत नाही त्या ठिकाणी एक रॉड लावलेला पाहिजे. हा डावरेशन रॉड आहे, हा लावायचा आहे. आणि ज्या ठिकाणी आपण काही दाखवलं नाही तिथं जर मार्क कमी जर येऊ लागला 15%, 20% असं काहीतरी येऊ लागलं तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं की आपण बरोबर पाहिलेलं आहे असे म्हणून लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण सर्च करून घ्यायचं आहे. हा सर्च करण्यासाठी त्याला केबल वगैरे वापरला जातो आणि हा कनेक्ट हा मशीनला होतो. किंवा PKWT मशीन जो आहे त्याच्यानं PKWTचं एकच आहे. पण त्या जी मशीन आहे ती म्हणजे वायाला खणक जरी जमीन असेल तिथं बी ती वरी आदर जरी धरलं एखाद्या आदर डबा ठेवलेला आहे आत टेबलवर आणि त्याच्यावर जर ते डाऊनशिंग राड जर ठेवले तर ते पाण्याचा ग्रॅब दाखवते. आणि अमेरिकन मशीन ही वरी डब्यावर किंवा ह्याच्यावर जर लावलं किंवा आदर मातीवर जर धरलं आणि त्याचा सर्च जर केलं तर
सुज्ञ व्हावं पानाडी आणि चांगल्या प्रकारे पाणी दाखवावं ह्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवित आहे. कोणाचे नुकसान किंवा कोणाची हेळसांड किंवा कोणाचे काही करायचा माझा उद्देश नाही. आणि हा RK डिव्हिनर जे राड आहेत हे सर्व काय आहेत, हे सर्व तेच कार्य करतात. मशीन पण तेच कार्य करते. फक्त पाण्याचा जो आतून जो पाण्याचा जो आपला जो दृष्टिकोन चांगला आहे ते सुधारा आणि आपण काळजीपूर्वक कसं शेतकऱ्याला देऊ शकतो चांगल्या प्रकारे ते चांगलं आहे. कारण जर कोणाला काय आपण प्रत्यक्ष काय करायचं दुसऱ्यावर हे ठेवूच तर प्रत्यक्ष ठिकाणी आपण काय करायचं, हा PVC पाईप जो आहे हा पाईप याच्यामध्ये हा अशा हे क्रिस्टल टाकायचे, आपल्या खडे टाकायचे ह्याच्यामध्ये आणि जो एरियल मिळतो असा एक एरियलचा स्प्रिंग आत आहे, ह्याच्यामध्ये एरियल पण आहे आणि ते टाकून ह्या बल्बचे पण ह्याच्यात हे आतले जो हे म्हणतात काय ना टंगस्टन तारा म्हणतात ती पण आहे, त्याच्याद्वारे पण ती पाणी तिथं दाखवते. हे मी खात्रीदायक सांगतो, कारण का तर मी स्वतःहून ह्याच्यावर प्रयोग केलेला आहे. वाटल्यास मला बोलवू शकता. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जर्मन मशीन RK डिव्हिनर किंवा ओमेगा अमेरिकन मशीन PKWT ज्यांनी सर्वांनी ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी दाखवलं त्या ठिकाणी पण हा PVC पाईप दाखवतो. पण ह्याच्यात पाणी असायला पाहिजे. नारळाचं पाणी टाका आणि नारळाचं पाणी टाकल्याच्या नंतर मध्ये त्या बल्बमधले टंगस्टन टाका. काही ते काचाचे ह्याचे खडे असतात, गारगोटीचे खडे म्हणतात, गार म्हणतात, आपल्याकडे काय म्हणतात हे मला काही माहिती नाही. आणि ते टाका आणि टाकल्याच्या नंतर तुम्ही प्रत्यक्ष फिरून पहा. कारण फिरून पाहत असताना आधी लक्षात ठेवा की पहिले जे बोर पाडलेले आहेत ते बोर कसे चालतात काही नाही, ते चांगल्या प्रकारे आपला डाऊसिंग राड कशा प्रकारे जातो त्या बोरच्या ठिकाणी काय कार्य करतो हे लक्षात घेऊन ह्या PVC पाईपवर तुम्ही 100% पाणी पाहू शकता.